नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अण्णा हे सार्थकला सांगत असतात की तुमची काकू इथे चक्कर येऊन पडली. हे ऐकून सार्थक घाबरतो. तेव्हा अण्णा म्हणतात की घाबरण्याचं एवढं काही कारण नाही, त्यांचा थोडासा BP लो झाला होता. सार्थक म्हणतो की ठीक आहे, मी लगेचच आलो तुमच्याकडे. इकडे आनंदी वृंदाला म्हणत असते की काकी तुम्ही आता बऱ्या आहेत ना. वृंदा म्हणते की हो. तितक्यातच मालती तिची साडी घेऊन वृंदाकडे येते. ती वृंदाला म्हणते की ही घ्या साडी, तुम्हाला आवडेल ना. वृंदा म्हणते की हो हो आवडेल, तुम्ही अगदी देवासारख्या धावून आलात, नाहीतर मग मला काही कळलंच नसतं आणि मी अशीच रस्त्यात पडून राहिले असते. तर तितक्यातच अण्णा तिथे येतात. अण्णा म्हणतात की मी सार्थक सरांना फोन केला होता, ते येणारच आहे तुम्हाला घ्यायला. सार्थकचं नाव ऐकून वृंदा विचारते की त्याला कशाला कॉल केला. अण्णा म्हणतात की अहो तुम्हाला चक्कर आली होती ना, मग तुमच्या घरातल्या कोणाला तरी कळवायला हवं. मालती म्हणते की बरं तुम्ही एक काम करा, तुम्ही कपडे चेंज करा, आम्ही सर्वजण जातो. सर्वजण तिथून निघून जातात. मालती अगदी रागाने ती साडी फेकून देते आणि म्हणत असते की आता मला ती ओढणी कुठे भेटणार. ह्या रूममध्ये जर मला नाही भेटली तर मला ती कुठेच भेटणार नाही. आणि मालती रूममध्ये इकडे तिकडे ओढणी शोधू लागते. तर इकडे रेश्मा अरविंदला म्हणत असते की काका तुम्हाला आठवते गोदावरीच्या पाण्यामध्ये तुम्ही पडला होतात आणि मी तुम्हाला वाचवलं होतं ते. अरविंद म्हणतो की नाही आठवत. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. रेश्मा म्हणते की हा म्हातारा तर अगदी मला जाम बोर करतोय, सार्थकसाठी अजून काय काय करावं लागणार आहे मला. तर इकडे रेश्मा पुन्हा अरविंदला म्हणत असते अहो काका मी सार्थकची मैत्रीण आहे ना रेश्मा, अहो मी फॅशन डिझायनर आहे. अरविंद म्हणतात की हो का. रेश्मा म्हणते की आठवलं ना तुम्हाला. अरविंद म्हणतो की नाही. रेश्मा पुन्हा अरविंदला म्हणत असते की हो काका मी सार्थकची मैत्रीण आहे. तर अरविंद काका म्हणतात की सार्थकची मैत्रीण. रेश्मा म्हणते की हो आठवलं तुम्हाला. अरविंद म्हणतो की नाही. आणि सार्थक कोण आहे आणि तू कोण आहेस. रेश्मा म्हणते की अहो मी रेश्मा आहे. अरविंद म्हणतो की कोण रेश्मा, तू आधी जा बरं बाहेर. रेश्माची मात्र फारच चिडचिड होत असते. रेश्मा म्हणत असते की त्या गोंडेवालीनी कशाला वाचवलं यांना, गोदावरीतच ढकलून द्यायला पाहिजे होतं. तितक्यातच सुधा तिथे येते आणि विचारते की काय ग, कोणाला ढकलायला निघाली होतीस गोदावरीत. तर रेश्मा खूप घाबरते आणि म्हणते की अहो काकू मी तसं नव्हते म्हणत, मी असं काकांना आठवण करून देत होते की गोदावरीतून मी तुम्हाला बाहेर काढलं होतं. सुधा विचारते की आठवलं का त्यांना. रेश्मा म्हणते की नाही. सुधा तिला विचारते की त्यांच्या प्रश्नांना तू कंटाळली तर नाहीस ना. रेश्मा पहिल्यांदा म्हणते की हो आणि नंतर म्हणते की नाही 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 कंटाळले नाही मी, इनफॅक्ट आम्ही खूप गप्पा मारत होतो हो ना काका. परंतु अरविंद रेश्माकडे बघत असतात आणि ते तिथून जात असतात. रेश्मा विचारते की अहो काका कुठे चाललेत तुम्ही. त्यावर अरविंद म्हणतो की माझ्या खोलीत. रेश्मा म्हणते की अहो ही तुमचीच तर खोली आहे. परंतु अरविंद तिचं काहीही न ऐकता तिथून निघून जातो. सुधा म्हणते की अगं ते सारखेच विसरत असतात, येतील ते परत, म्हणूनच तर तुला बोलावून घेतलं, तू जर समोर असलीस तर आठवेल त्यांना सगळं. रेश्मा म्हणते की हो मी येत जाईल, ॲक्च्युली मी सार्थकसाठी काहीही करू शकते. सुधा म्हणते की सार्थकसाठी काहीही करू शकते म्हणजे. रेश्मा म्हणते की ॲक्च्युली मला तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. सुधा म्हणते की ये ना बस. रेश्मा म्हणते की काय आहे ना, ॲक्च्युली माझ्या घरी कोणी मोठी माणसं नाही आहेत ना, म्हणून तुम्हाला सांगावंसं वाटलं. काकू अहो मला सार्थक खूप आवडतो आणि माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर. आणि हे ऐकून सुधाला मोठा धक्का बसतो. तर इकडे वृंदा मात्र इकडे तिकडे ती ओढणी शोधत असते, परंतु वृंदाला ती ओढणी कुठेच भेटलेली नसते. तर इकडे लीना म्हणत असते की अहो आई एवढ्या टायमात तर किती साऱ्या साड्या नेसून होतील. मालती म्हणते की अगं जाऊ दे, ती मोठी माणसं आहेत. लीना म्हणते की मोठी माणसं तयार व्हायला इतका वेळ घेतात, परंतु दुसऱ्याला बोलताना अजिबातही विचार करत नाही. त्यावर मालती म्हणते की म्हणजे. लीना म्हणते की त्या दिवशी कशा अण्णांना टाकून बोलल्या. आनंदी विचारते की कधी. मालती लीनाला म्हणते की अगं लीना राहू देत ना, नको आता तो विषय. तर इकडे वृंदा ओढणी इकडे तिकडे शोधत असते आणि नंतर तिचं लक्ष आनंदीच्या बॅगकडे जातं. तर आनंदीची बॅग ती उचकून बघत असते आणि तिच्या हाताला ती ओढणी लागते. ओढणी भेटल्यावर वृंदाला खूपच आनंद होतो. वृंदा म्हणते की हीच ती ओढणी ज्यासाठी मला बेशुद्ध पडून रस्त्यामध्ये झोपावं लागलं आणि या भिकारड्या लोकांच्या घरी येऊन पाणी प्यावं लागलं. पण काही हरकत नाही, या ओढणीवर आता मी खूप मोठा डाव खेळणार आणि सगळी संपत्ती माझ्याकडे ओढून घेणार. वृंदा लगेचच ती ओढणी तिच्या बॅगमध्ये टाकते. तर इकडे सार्थक देखील आलेला असतो. सार्थक विचारतो की काकू कुठे. मालती म्हणते की अहो त्यांची साडी जरा खराब झाली आहे ना.
आणि म्हणूनच त्या साडी बदलताय. वृंदाने इकडं सर्व काही व्यवस्थित करून ठेवलेलं असतं आणि लगेचच ती साडी चेंज करायला घेते. थोड्याच वेळात वृंदा बाहेर येते. सार्थक विचारतो की काकू काय झालंय? वृंदा म्हणते की काही नाही रे सार्थक, मला जरा लो बीपी झालं होतं. तर सार्थक विचारतो की अगं पण तुला कुठे लो बीपीचा त्रास आहे? वृंदा म्हणते की जाऊ दे रे, एवढं काय त्याच्यामध्ये. परंतु ह्या लोकांनी खूप केलं हा माझ्यासाठी. आनंदी, तुझे आणि तुझ्या फॅमिलीचे खूप आभार. तुम्ही सर्वांनी खूप मदत केली मला. आणि हो, यांची साडीसुद्धा परत करायची आहे. मी काय म्हणते, यांना नवीनच साडी देऊयात आपल्या कंपनीतर्फे. तर सार्थक आनंदीला म्हणतो की मी काकूला सोडून ऑफिसलाच जाणार आहे, तुम्ही चला वाटलंच तर माझ्यासोबत. अण्णा म्हणतात की हो जा आनंदी. तर आनंदी म्हणते की ठीक आहे सर, मी बॅग घेऊन येते. तर इकडे सुधा रेश्माला म्हणत असते की तुला सार्थक आवडतोय, परंतु सार्थकला काय वाटतंय? तर रेश्मा म्हणत असते की ॲक्च्युली मी त्याला विचारलेलं नाही आहे, परंतु मला तुमची सून व्हायला खूप आवडेल आणि इथे येऊन मी बाबांची सेवा देखील करेल. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या बऱ्याच गोष्टी जुळतात आणि आपल्या खूप गोष्टी इंटरलिंकिंग आहे. तुमचा साडीचा बिझनेस आहे आणि मी डिझायनर. सुधा म्हणते की हो ग, सर्व जुळतंय. रेश्मा म्हणते की हो ना, परंतु हे तुम्हाला कळतंय, सार्थकला काही कळतच नाही. सुधा म्हणते की हो, माझा मुलगा तर लाजाळूच आहे, परंतु तू काळजी करू नकोस, आता जे काही बोलायचं असेल ते मीच बोलेल. अगं आल्यापासून मी तुला चहा देखील नाही विचारला. थांब, मी एक काम करते, मी तुझ्यासाठी चहा टाकते. तर इकडे आनंदी आणि सार्थक जेव्हा बाहेर येतात तेव्हा वृंदा देखील तिथे असते आणि ड्रायव्हरला सार्थक म्हणत असतो की काकूंना घरी सोडायचंय. तोच ड्रायव्हर असतो जो आनंदीला सगळ्यात पहिल्यांदा भेटलेला असतो. आनंदी त्या ड्रायव्हरकडे बघून विचारते की दादा, मी तुम्हाला कुठेतरी बघितलंय. अहो पण मी तुम्हाला कुठे बघितलंय हे आठवत नाही, पण तुम्हाला आठवतंय का? परंतु विकास म्हणतो की सॉरी मॅडम, मला नाही काही आठवत, कारण केदारनेच त्याला तसं सांगितलेलं असतं. तर सार्थक म्हणतो की अहो भेटला असेल कुठे रस्त्यामध्ये, हा आमचा ड्रायव्हर आहे. आनंदी म्हणते की हो, पण तरीसुद्धा मी कुठेतरी भेटली यांना. त्यांना नक्की तरी मी कुठेतरी भेटली आहे, परंतु मला आठवत नाही आहे. तर वृंदाला आता भीती वाटायला लागते. वृंदा सार्थकला म्हणते की सार्थक, मी एक काम करते, मी निघते आता. मी ड्रायव्हरला घेऊनच जाते. वृंदा लगेचच गाडी घेऊन ड्रायव्हरला घेऊन तिथून निघून जाते. सार्थक आनंदीला म्हणतो की मला आता रिक्षातच जावं लागणार आहे ऑफिसला, तुम्ही याल का माझ्यासोबत रिक्षाने? आनंदी म्हणते की हो. सार्थक म्हणतो की ठीक आहे चला, अगदी नावाप्रमाणे हसलात तरी तुम्ही. तर इकडे विकास वृंदाला म्हणत असतो की मॅडम, गाडी डायरेक्ट बंगल्यावरच घेऊ ना? वृंदा म्हणते की हो. वृंदा विचार करू लागते की हाच तो ड्रायव्हर आहे ज्याने गोंडेवालीला बघितले. हा गोंडा तर मी आता जाळून टाकणारच आहे, परंतु याला सुद्धा सांगितलं पाहिजे की त्या गोंडेवालीला सारखं सारखं भेटत जाऊ नकोस. नाहीतर नको, केदाररावांनी याला पैसे देऊन ताब्यात घेतले म्हटल्यावर मी डोळ्यावर यायला नको. या कटामध्ये मी देखील सामील आहे हे याला कळायला नको. वृंदा म्हणते की ड्रायव्हर गाडी थांबव, मला जरा मंदिरात जायचंय. ती ड्रायव्हरकडं माचीस मागत असते. तेव्हा ड्रायव्हर म्हणतो की माझ्याकडं माचीस नाही, लायटर आहे. वृंदा ते लायटर घेते आणि म्हणते की ठीक आहे, आता तू घरी जा, मी येईल माझी. तर इकडे वृंदा जरा एका साईडला आलेली असते आणि ती ओढणीच्या गोंड्याला आग लावून ती ओढणी पेटवून देते आणि म्हणत असते की झालं, शेवटी मला जे हवं होतं तेच झालं. तर सगळे पुरावे मी नष्ट करून टाकलेत. आता लवकरात लवकर रेश्मा आणि सार्थकचं लग्न होणार आणि मी राज्याध्यक्ष एंटरप्राइजेसची मालकीन होणार. आता कोणीच हे सिद्ध करू शकणार नाही की ती खरी गोंडेवाली आनंदीच होती. तर इकडे सार्थक आणि आनंदी एका ठिकाणी उतरतात. तर सार्थक रिक्षावाल्याला पैसे देत असतो. आनंदी म्हणते की अहो सर, मी देते पैसे. सार्थक म्हणतो की तुम्ही कशाला देणार, मी तुम्हाला घेऊन आलोय ना. आनंदी म्हणते अहो सर, पण तुम्ही रोज थोडी माझ्यासोबत येतात आणि मग आत्ता का देताय? तसंही मला नाही आवडणार, मीच देते पैसे. सार्थक म्हणतो की अहो ऐका ना, तुम्ही 200 रुपयासाठी कशाला वाद घालताय? आणि एनिवे, मी तुमचा बॉस आहे आणि तुम्ही माझे एम्प्लॉई आहात. आनंदी म्हणते की सर, बॉस वगैरे ते ऑफिसमध्येच. सार्थक आता आनंदीकडे बघायला लागतो आणि म्हणतो की मग इथे कोण आहे मी? मित्र तर काय तुम्ही मानत नाही. आनंदी म्हणते की ते काही मला माहीत नाही, परंतु मी तुम्हाला पैसे देऊन देणार नाही. सार्थक म्हणतो की अहो पण मी पैसे दिले तर काय फरक पडतो एवढा? आनंदी म्हणते की मला फरक पडतो. सार्थक म्हणतो की मग मलाही फरक पडतो, आणि मुळात म्हणजे मी माझे पैसे तुम्हाला का देऊ द्यायचे? मीही प्रवास केलाय त्यातून. आनंदी म्हणते की अहो प्रवास मी सुद्धा केलाय आणि रोजच करते, म्हणून म्हणते की मी पैसे देणार. सार्थक म्हणतो की अहो या प्रवासामध्ये मी देखील आहे तुमच्यासोबत, त्यामुळे मीच देणार पैसे. दोघंही रिक्षावाला दादाला म्हणत असतात की दादा ही नोट घ्या, दादा ही नोट घ्या. रिक्षावाला देखील कन्फ्यूज झालेला असतो आणि तो म्हणत असतो की एक काम करा, 200 रुपये झाले तर आधे आधे द्या.
आणि मग आनंदी आणि सार्थक दोघंही हसायला लागतात. आनंदी म्हणते की दादांची ही आयडिया आवडली आहे मला. सर एक काम करा, तुम्ही अर्धे पैसे द्या आणि मी अर्धे पैसे देते. सार्थक म्हणतो की करेक्ट, हे मला का नाही सुचलं आधी. अर्ध आणि अर्ध मिळूनच पूर्ण होतं ना. तर केदारने मात्र त्या दोघांना बोलताना ऐकलेलं असतं. तेव्हा केदार म्हणतो की अच्छा, म्हणजे आधी केबिन शेअर करताय, नंतर रिक्षा शेअर करताय, अर्धा पेढा शेअर करताय. अर्ध अर्ध करत खूपच जवळ येत चाललेत दोघं. रेश्मा, आता तुला लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल, नाही तर काही खरं नाही. तर इकडे सुधा अक्कूला म्हणत असते की अगं अक्कू, मला रेश्मा म्हणत होती की तिला सार्थक आवडतो आणि तिने हेही सांगितलं की तिचं सार्थकवर खूप प्रेम आहे. तुला काय वाटतं तिच्याबद्दल. तितक्यातच वृंदाही तिथे आलेली असते. अक्कू म्हणत असते की अगं रेश्मा तशी चांगली आहे, तू आधी दादाला विचार, त्याचं काय म्हणणं आहे ते बघ. वृंदा म्हणते की त्याला कशाला विचारायला हवंय, अगं तो लाजत असेल आपल्याला आणि आपण त्याने न विचारता आपण त्याचं मन समजून घेतलं पाहिजे. सुधा म्हणते की हो ग, परंतु अक्कू म्हणते की नाही. अगं आई, असं नको करूस, आधी दादाला विचार आणि मगच ठरव काय ते. शेवटी त्याच्या मनात काय आहे हे पण बघावं लागेल. आणि जर तो रेश्माला फक्त त्याची मैत्रीण मानत असेल तर. वृंदा म्हणते की नाही हा, मला माहिती आहे की सार्थकला सुद्धा रेश्मा आवडत असणार आणि माझ्या तर अगदी मनातच भरली आहे रेश्मा. आणि दोघांचा जोडा तरी किती छान दिसतो, अगदी लक्ष्मीनारायणासारखा. आणि शेवटी ती डिझायनर आहे, दोघांचे व्यवसाय सुद्धा एकच आहे. मी काय म्हणते, तूच का नाही पुढाकार घेत या गोष्टीमध्ये. सुधा म्हणते की हो ग, मलाही पटतंय तुझं म्हणणं. अक्कूला मात्र हे अजिबात पटलेलं नसतं. सुधा म्हणते की वृंदा, ही कुठली ग साडी. वृंदा म्हणते की अगं मगाशी मला रस्त्यामध्ये लो बीपीमुळे चक्कर आली आणि मी खाली पडले. सुधा म्हणते की मग काय झालं. वृंदा म्हणते की मग काय होणार, तेवढ्यातच ती आनंदी तिथे आली आणि मग मला तिच्या घरी घेऊन गेली. त्यांनी मला त्यांच्याकडची साडी दिली आणि बिचारी आनंदी ग, तिने खूप मदत केली माझी. सुधा म्हणते की हो ग, आनंदीसुद्धा खूप चांगली मुलगी आहे. तर वृंदा म्हणते की हो, पण रेश्मा इतकी नाही. शिवाय रेश्मा आणि सार्थक एकमेकांचे चांगले मित्र आहेत, हे सुद्धा चांगलं नाही आहे का. नाहीतर आपल्या आदर्शचं बघितलं ना काय झालं ते. निदान आपल्या सार्थकच्या बाबतीत तसं होऊ नये असंच वाटतं मला. एवढं बोलून वृंदा तिथून निघून जाते. तर सुद्धा देखील विचार करू लागते. तर इकडे सार्थक आनंदीला म्हणत असतो की मिस आनंदी, थँक्यू सो मच की तुम्ही माझ्या काकूंची एवढी मदत केली. आनंदी म्हणते की सर अहो थँक्यू काय म्हणताय, ते तर माझं कर्तव्यच होतं. आणि तुम्ही तर माझी किती मदत केली आहे. तुम्ही माझ्यासोबत सामान घेण्यासाठी येवल्याला आला, मला ते सामान मिळवून दिलं, त्यानंतर स्पर्धेमध्ये तुम्हीच तर मला मोटिवेट केलं. सार्थक म्हणतो की अहो काय सगळा हिशोब लिहून ठेवलाय का, ते तर माझं कर्तव्यच होतं. एनिवेज ह्या फाईलमध्ये काही गोष्टी नोट डाऊन करायच्या राहिल्यात, त्या तुम्ही बघून घ्या. आणि मग सार्थक आनंदीला कामाच्या गोष्टी समजावून सांगत असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे आनंदी ऑफिसमध्ये असते आणि रात्रीची नाईट ड्युटी ती करत असते. अचानक सगळ्या ऑफिसमधल्या लाईट्स बंद होतात. आनंदी विचारते की लाईट्स कोणी बंद केल्या. तेवढ्यात अंशुमन तिथे येतो आणि म्हणतो की मीच केल्या लाईट बंद. आता तर मी तुला अजिबातच सोडणार नाही, आता तुझा जीवच घेऊन टाक, असं म्हणून त्याने आनंदीला पकडून ठेवलेलं असतं. आणि आनंदी मोठमोठ्याने ओरडत असते. अचानक आनंदीचा हात लागून पाण्याचा ग्लास खाली पडतो आणि तो आवाज सार्थकला जातो. सार्थक लगेचच बाहेर येतो आणि म्हणतो की मिस आनंदी, तुम्ही ठीक तर आहात ना. सार्थकचा आवाज ऐकून अंशुमन लगेचच तिथून पळून जातो. तर आनंदी लगेचच सार्थकला मिठी मारते. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.